नमस्कार. अध्याय 31. मंत्र 7. प्रश्नोत्तरे बघूया यामध्ये. पहिला प्रश्न आहे, आम्हाला काही कार्य करायचंच नाही असा स्तोत्राला धन्यवाद देण्याचा अर्थ होतो का? याचं उत्तर पाहूया. आपल्याला काही कार्य करायचंच नाही असा याचा अर्थ अजिबात नाही. उलट पक्षी आपल्याला परिस्थितीनुसार सर्वश्रेष्ठ कार्य करायचं आहे. आपण जर ट्रॅफिक जाममध्ये अडकला असाल तर बाहेर निघण्याचा उत्तम मार्ग शोधायला हवा. ज्या क्षणी आपण प्रार्थना पूर्ण झाल्याबद्दल, समाधान वाटल्याबद्दल धन्यवाद असं म्हणतो, त्या क्षणी सकारात्मक ऊर्जेकडे निर्देश करत असतो. एखादा माणूस आपल्याशी गैरवर्तन करत असेल तर तुझ्या मदतीसाठी धन्यवाद असं म्हणा. याचाच अर्थ आपण समोरच्या माणसातील उपलब्ध गुणांना जागृत करत असतो. असं करताच आपल्याप्रती असणारा त्याचा व्यवहार संपूर्णपणे बदलतो. अशा प्रकारे आपली दृष्टी सतत ईश्वरीय गुणांवर, सत्यावरच खिळलेली असेल तर समोरचा माणूस कायमस्वरूपी बदलू शकतो. मग तुम्ही एकदा जरी असे शब्द उच्चारले तरी परिवर्तनाची प्रक्रिया त्वरित सुरू होते. तुम्हाला धन्यवाद असं म्हणणं म्हणजे केवळ तात्पुरतं समाधान मिळवण्यासारखं नाही. ही गोष्ट तर आयुष्यात कायमस्वरूपी परिवर्तन घडवणारी आहे. ही पद्धत आपल्याला विचारांपलीकडे घेऊन जाईल. खरं तर धन्यवाद देऊन आपण सेल्फ बनून सेल्फचे गुण जागृत करत असतो. आपल्याला धन्यवाद असं म्हणताच ब्रह्मांडाला मी फक्त सत्यच पाहत असतो असा संदेश देतो. त्यानंतर संपूर्ण ब्रह्मांड तुमच्या मदतीसाठी एकवटतं आणि ईश्वरीय गुण तुमच्याद्वारे प्रकट होऊ लागतात. त्या परिवर्तनाबाबत नियती तुम्हाला संकेत देत असते आणि ते आपल्या भावनेद्वारेच मिळतात. खरं तर असं करून तुम्ही तुमच्या भावनेला नकारात्मकतेतून सकारात्मकतेत बदलताना बघू शकाल. आपलं लक्ष जर दिखाऊ सत्यावर केंद्रित असेल तर ब्रह्मांडाच्या शक्तींना द्विधा अवस्थेत टाकून आपण पृथ्वीवर अयोग्य गोष्टी निर्माण करतो. विश्वयुद्धाविषयी आपण कधी विचार केलाय? वास्तविक पृथ्वीवर राहणाऱ्या संपूर्ण मानवजातीच्या सामूहिक विचारांचाच हा परिणाम आहे. प्रत्येक माणूस आज काय विचार करतोय? कोणतं दिखाऊ सत्य पाहतोय? युद्ध आणि दहशतवाद तर दिखाऊ सत्य आहे आणि सर्व लोक तेच पाहत आहेत. पैसे कमवण्याच्या इच्छेने प्रेरित होऊन न्यूज चॅनेल्स आणि वर्तमानपत्रात अतिशयोक्ती आणि सनसनाटी बातम्यांना ऊत आला आहे. मग आता तुम्हीच विचार करा, विश्वात शांती कशी येऊ शकेल? पण वास्तविक आपण अगदी याच क्षणी खुश होऊ शकतो. त्यासाठी आपल्याला कुणावरही अवलंबून राहण्याची गरज नाही. एखाद्या माणसात जर आपल्याला चांगुलपणा आढळला तर लगेच म्हणा, आपल्यातील चांगल्या गुणांसाठी धन्यवाद, पूर्णतेसाठी धन्यवाद, योग्य वेळी मदत केली म्हणून धन्यवाद, समृद्धीसाठी धन्यवाद. असं म्हटल्याने तुमच्या जीवनात चांगुलपणा वाढेल. पृथ्वीवर प्रत्येकासाठी सर्व काही भरपूर आहे आणि प्रत्येक वाईट गोष्ट थांबवणंही सहज शक्य आहे. त्यासाठी केवळ दिखाऊ सत्यात गुंतायचं नाही, एवढंच तुम्हाला करायचं आहे. प्रत्येक नकारात्मक गोष्ट, मग ती भूकंप असो अथवा युद्ध, पृथ्वीवर होणाऱ्या प्रत्येक गोष्टीसाठी आपणच जबाबदार आहोत आणि हे सर्व बदलण्याची शक्ती देखील आपल्यातच आहे. यावर आपला दृढ विश्वास असायला हवा. दुसरा प्रश्न, नकारात्मक विचार आल्यानंतर तशाच गोष्टी आपोआप कशा घडतात? नकारात्मक विचार नकारात्मक गोष्टीच का आकृष्ट करतात? या विश्वामध्ये कोट्यवधी लोक राहतात. त्यांचा जीवनक्रम कुठल्या प्रणालीनुसार चालतो? कुठल्या कामांमुळे सकारात्मक आणि कुठल्या कामांमुळे नकारात्मक परिणाम येतात? या सर्व समस्या सोडवण्यासाठी अशा काही गोष्टी निर्माण केल्या आहेत ज्यामुळे हा खेळ, ही व्यवस्था स्वयंचलित व्हावी. तुम्हाला जर 50 लोकांना विचार द्यायला आणि त्यांच्याकडून काम करून घ्यायला सांगितलं तर त्या लोकांना सांभाळता सांभाळता तुमच्या नाकी नऊ येतील. तुम्ही वैतागून जाल. तुमची अगदी त्रेधा तिरपीट उडेल. प्रत्येक वेळी त्यातील एकेकाला विचार द्यावा लागेल, तेव्हा कुठे तो माणूस काम करेल. अशा वेळी तुम्ही एक व्यवस्था निर्माण कराल. या व्यवस्थेमुळे त्या लोकांच्या मनातच विचार निर्माण होतील. प्रत्येक वेळी त्यांना वेगवेगळा विचार द्यायची गरज भासणार नाही. नकारात्मक लोकांमधून सकारात्मक गोष्टी आणि सकारात्मक लोकांमध्ये सकारात्मक गोष्टी निर्माण होतील. अशीच व्यवस्था तुम्ही कराल.
अगदी अशाच प्रकारे या विश्वातील कोट्यवधी लोकांचा हा खेळ व्यवस्थित चालायला हवा, त्याची मजा यायला हवी, म्हणून सकारात्मक व नकारात्मक विचारांचा खेळ सुरू केला गेलाय. त्यात काही नकारात्मक, काही सकारात्मक, तर काही निमित्त बनणाऱ्या गोष्टी आहेत. या सर्वांचा आनंद घेण्यासाठीच खरं तर ही व्यवस्था निर्माण केली आहे. निमित्ताशिवाय आनंद प्राप्त होऊच शकत नाही. नकारात्मक गोष्टींशिवाय तुलनात्मक मन तितका आनंद घेऊ शकत नाही जितकी त्याची शक्यता असते. आणि समस्येशिवाय समाधानही शोधता येत नाही. जोपर्यंत एखादी दरी निर्माण होत नाही तोपर्यंत डोंगर देखील तयार होत नाही. काळ्या रंगाशिवाय पांढरा रंग प्रकाशित होणार कसा? बेईमानी नसेल तर इमानदारीला महत्त्व येणार कसं? नकारात्मक गोष्टींशिवाय सकारात्मक बाबींचा उद्देश सफल होणार कसा? उद्देशाला म्हणजे लक्ष्याला महत्त्व देण्यासाठी निसर्गाद्वारे या विशेष व्यवस्थेचं आयोजन झाले. मानवातील व्यक्तिगत विचार संपल्यानंतर, अर्थात गर्व आणि अहंकार संपल्यानंतर जे विचार येतात ते अव्यक्तिगत असतात. म्हणूनच काही नकारात्मक तर काही सकारात्मक घटना होणं गरजेचं आहे. वास्तविक यासाठीच हा खेळ सुरू आहे. नकारात्मक गोष्टींपासून नकारात्मक तर सकारात्मक गोष्टींपासून सकारात्मक गोष्टींची निर्मिती व्हावी. खेळाच्या सुरुवातीलाच मीचा विचार रुजवला गेला. त्यानंतरच ईश्वराला हा खेळ तयार करण्याचा खरा आनंद मिळाला. जोपर्यंत मीचा विचार नव्हता तोपर्यंत खेळात मजाच नव्हती. मीचा विचार आल्यानंतरच जो खेळ चालायला हवा होता तो योग्य प्रकारे सुरू झाला. या गोष्टींवरून नकारात्मक, सकारात्मक आणि निमित्त बनणाऱ्या विचारांची भूमिका काय असते आणि कुठल्या प्रकारच्या विचारांमुळे कामं होतात हे आपल्या लक्षात येईल. आत्मसाक्षात्कार झाल्यानंतर विचार येत नाहीत अशी मान्यता अजिबात ठेवू नका. उलट त्यानंतरच अव्यक्तिगत विचार येतात, परंतु तेथे अतिशय स्पष्टता असते, अनुभव असतो. धन्यवाद.